హలో ఫ్రెండ్స్, అందరికీ నమస్కారం. ఫ్రెండ్స్, ఈరోజు మనం కోపం వచ్చినప్పుడు తెలుగులో ఎలా మాట్లాడాలో నేర్చుకుందాం. కాబట్టి ఫ్రెండ్స్, కోపం వచ్చినప్పుడు తెలుగులో ఏం చెప్పాలో మీకు తెలుసా? మీకు తెలియకపోతే వీడియో చూసి మీ మరాఠీ భాష నుండి తెలుగు భాష మాట్లాడడానికి మరియు అర్థం చేసుకోవడానికి నేర్చుకోండి. अरे कहना क्या चाहते हो? मित्रांनो, आज आपण शिकूया की राग आल्यावर तेलुगूमध्ये कसं बोलायचं किंवा काय बोलतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका. సరే ఫ్రెండ్స్, వీడియో చూడండి మరియు తెలుగు నేర్చుకోండి. तर मित्रांनो, पहिला आहे आपल्याला राग आल्यावर आपण कोणाला पण म्हणतो की तुला अक्कल नाही. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, मीकू बुद्धी लेदा किंवा मीकू बुद्धी लेदू. तुला अक्कल नाही म्हणजे मीकू बुद्धी लेदू. मित्रांनो, मीकू म्हणजे तुला, बुद्धी लेदू म्हणजे अक्कल नाही. आणि दुसरा आहे मित्रांनो, माझे बोलणे किंवा माझे शब्द आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात ना माट विनू. ना माट विनू म्हणजे माझे बोलणे किंवा माझे शब्द आहे त्याला तेलुगूमध्ये म्हणतात ना माट विनू. ना म्हणजे माझे, माट म्हणजे शब्द किंवा बोलणे आणि ऐकायला तेलुगूमध्ये म्हणतात विनू. नंतरचं उदाहरण आहे मित्रांनो, विनाकारण बोलू नकोस. विनाकारण शब्द बोलू नकोस. मित्रांनो, विनाकारण शब्द बोलू नकोस याला तेलुगूमध्ये म्हणतात अनवसరంగా माटलू माटलाटकू. मित्रांनो, अनवसరంగా म्हणजे विनाकारण, माटलू म्हणजे शब्द किंवा बोलणे आणि माटलाटकू म्हणजे बोलू नकोस. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो अनवसరంగా माटकू माटलाटकू म्हणजे विनाकारण शब्द बोलू नकोस. तर मित्रांनो, नंतरचं आहे आपण कोणाला म्हणणार की रागावू नकोस. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात कोप पडकू. कोप पडकू म्हणजे रागावू नकोस. किंवा आपण कोणाला म्हणतो मित्रांनो की अवेश पडकू म्हणजे जास्त गुस्सा करू नको, जास्त राग करू नकोस. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात अवेश पडकू किंवा कोप पडकू म्हणजे रागावू नकोस किंवा जास्त राग करू नकोस किंवा जास्त गुस्सा करू नकोस. आणि नंतरचं उदाहरण आहे मित्रांनो, आपण कोणाला म्हणतो की मग तू काय कर, माझ्या नजरेसमोरून निघून जा. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ना कंटी नुंची दुरंगा पो. ना कंटी नुंची दुरंगा पो म्हणजे ना कंटी नुंची म्हणजे माझ्या नजरेसमोरून, दुरंगा पो म्हणजे दूर निघून जा. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो ना कंटी नुंची दुरंगा पो म्हणजे माझ्या नजरेसमोरून दूर निघून जा. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ना कंटी नुंची दुरंगा पो. ना कंटी नुंची म्हणजे माझ्या नजरेसमोरून, दुरंगा पो म्हणजे दूर निघून जा. तर मित्रांनो, नंतरचं उदाहरण आहे मी तुला कधीच माफ करणार नाही. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नेनू निन्नू एप्पटिकी क्षमिंचनू म्हणजे मी तुला कधीच माफ करणार नाही. मित्रांनो, नेनू म्हणजे मी, निन्नू म्हणजे तुला, एप्पटिकी म्हणजे कधीच, माफ करणार नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात क्षमिंचनू म्हणजे नेनू निन्नू एप्पटिकी क्षमिंचनू म्हणजे मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि मित्रांनो, आपण कधी कोणाला म्हणतो की असा घुरून पाहू नकोस किंवा रागानं पाहू नकोस. हे असं रागानं पाहणे चांगलं नाही. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो कोपंगा चुडटम मंचिदी कादू. कोपंगा चुडटम मंचिदी कादू. मित्रांनो, कोपंगा म्हणजे रागाने, चुडटम म्हणजे पाहणे आणि मंचिदी कादू म्हणजे चांगलं नाही. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो कोपंगा चुडटम मंचिदी कादू म्हणजे रागाने पाहणे चांगलं नाही किंवा असं घुरून पाहणे चांगलं नाही. याला तेलुगूमध्ये म्हणतात कोपंगा चुडटम मंचिदी कादू. कोपंगा म्हणजे रागाने, चुडटम म्हणजे पाहणे आणि मंचिदी कादू म्हणजे चांगलं नाही. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो कोपंगा चुडटम मंचिदी कादू म्हणजे रागाने पाहणं चांगलं नाही. तर मित्रांनो, आपण कोणाला म्हणतो की हा बेकार आहे, हा फालतू आहे. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो आयन पनिकी मालिन वाडू. आयन पनिकी मालिन वाडू म्हणजे हा बेकार आहे किंवा फिजूल आहे किंवा फालतू आहे. याला तेलुगूमध्ये म्हणतात आयन पनिकी मालिन वाडू. तर मित्रांनो, नंतरचं उदाहरण आहे विनाकारण भांडण करू नका. मित्रांनो, विनाकारण याला तेलुगूमध्ये म्हणतात अनवसరంగా. भांडण याला तेलुगूमध्ये म्हणतात तगादा आणि करू नका याला तेलुगूमध्ये म्हणतात वद्दू. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो अनवसరంగా तगादा वद्दू म्हणजे विनाकारण भांडण करू नका. अनवसరంగా तगादा वद्दू. आपण कोणाला मित्रांनो समजावून सांगतो की विनाकारण भांडण करू नका. याला तेलुगूमध्ये म्हणतात अनवसరంగా तगादा वद्दू. अनवसరంగా तगादा वद्दू म्हणजे विनाकारण भांडण करू नका. अनवसరంగా म्हणजे विनाकारण, तगादा म्हणजे भांडण आणि करू नका याला तेलुगूमध्ये म्हणतात वद्दू. याला पूर्ण वाक्यात म्हणतात अनवसరంగా तगादा वद्दू. तर मित्रांनो, नंतरचं आहे आपण कोणाला म्हणतो की चूक कोणाची आहे. चूक कोणाची आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो तप्पू एवढी. तप्पू एवढी म्हणजे चूक कोणाची आहे. तप्पू म्हणजे चूक, एवढी म्हणजे कोणाची आहे. चूक कोणाची याला तेलुगूमध्ये म्हणतात तप्पू एवढी, चूक कोणाची आहे. किंवा आपण कोणाला म्हणतो मित्रांनो की नीट बोल. नीट बोल याला तेलुगूमध्ये म्हणतात सरिगा माटलाडू. सरिगा
माटलाडू म्हणजे नीट बोल किंवा चांगला बोल, याला तेलुगूमध्ये म्हणतात सरिगा माटलाडू. सरिगा माटलाडू. पण मित्रांनो, चांगला म्हणजे मंची होते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पण कधी वापर करायचा हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. जेव्हा भांडण चालू आहे तेव्हा मंचिगा न म्हणता आपण म्हणायचं आहे सरिगा माटलाडू म्हणजे चांगलं बोल किंवा नीट बोल. सरिगा माटलाडू म्हणजे नीट बोल. मित्रांनो, नंतरचं उदाहरण आहे. मित्रांनो, वाद झाल्यावर कोणी म्हणतात की तू माझ्यापासून वाचू शकणार नाहीस किंवा तू माझ्यापासून सुटू शकणार नाहीस. याला तेलुगूमध्ये म्हणतात नानुंची तप्पिंचकुनी पोलेवू. नानुंची म्हणजे माझ्यापासून, तप्पिंचकुनी म्हणजे सुटू शकणार नाहीस, आणि पोलेवू म्हणजे शकणार नाहीस. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, नानुंची तप्पिंचकुनी पोलेवू म्हणजे तू माझ्यापासून सुटू शकणार नाहीस. तर मित्रांनो, नंतरचं आहे आपण कोणाला म्हणतो की हे सर्व तुझ्यामुळे झालं किंवा हे सर्व तुझ्यामुळे झालं, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो इदंता नी वल्लने. इदंता नी वल्लने. इदंता म्हणजे हे सर्व, नी वल्लने म्हणजे तुझ्यामुळे. आपण कोणाला म्हणतो की हे सर्व कोणामुळे झालेला तेलुगूमध्ये म्हणतात किंवा तुझ्यामुळे झालेला तेलुगूमध्ये म्हणतात इदंता नी वल्लने. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता इदंता नी मुलंगाने. इदंता नी मुलंगाने म्हणजे हे सर्व तुझ्यामुळे झाले. సరే ఫ్రెండ్స్, ఈ రోజుకి అంతే. కొత్త వీడియోలో మళ్ళీ కలుద్దాం. మీకు వీడియో నచ్చితే వీడియో లైక్ చేయండి మరియు ఛానల్ని सबस्क्राईब చేసుకోండి. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आज आपण शिकलो की कोपम म्हणजे राग आल्यावर तेलुगूमध्ये कसे बोलतात किंवा कोणते शब्द वापरले जातात. సరే ఫ్రెండ్స్, ఈ రోజుకి అంతే.